नमस्कार मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑफ केमिस्ट्री आणि त्याचबरोबर स्टडी स्ट्रॅटेजी पण दिली होती येणाऱ्या 3 महिन्यासाठी। का? कारण आपली बोर्ड एक्झाम आता 3 महिन्यावरती आली आहे, म्हणजे 90 दिवसावर आलेले। मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मला एक कमेंट आली होती। ती कमेंट अशी होती की सर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वरती व्हिडिओ बनवा ना, आणि त्यामुळे तुमच्या कमेंटला उत्तर म्हणून आपण आजपासून एक अशी सिरीज करतोय, अशी एक सिरीज सुरू करतोय ज्यामध्ये तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणजे ज्या क्वेश्चन म्हणते ज्या पॉइंटवरती दरवर्षी क्वेश्चन्स विचारले जातात असे पॉइंट्स आपण कव्हर करणार आहे। सो स्टे ट्यून। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा, कारण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनचे व्हिडिओज डेली येणार आहेत। चला तर आजच्या व्हिडिओचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट तुमच्यासाठी पहा। मित्रांनो, जो पॉइंट तुम्हाला दिसतोय त्या पॉइंटसाठी आपल्याला टॉपिक लागतो ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स। या टॉपिक मधला अत्यंत महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजे आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज। मॅग्नेटिक प्रॉपर्टीज मध्ये एक फॉर्म्युला दिलेला आहे मित्रांनो, जो फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे, जो की खूपच सोपा फॉर्म्युला आहे। म्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n इंटू n प्लस 2। युनिट आहे बोर मॅग्नेटॉन। परत एकदा ऐका, म्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n इंटू n प्लस 2। खूप सोपा साधा सरळ फॉर्म्युला आहे। इथं n काय आहे मित्रांनो, तर लक्षात घ्या, n म्हणजे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स। नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स कुठले? त्या मेटल आयन मधले। सो हा सिंपल फॉर्म्युला जर तुम्ही पाठ केला तर तुमचा एक क्वेश्चन 1 मार्क किंवा 2 मार्क येणाऱ्या बोर्ड एक्झाम मध्ये 2026 मध्ये फिक्स होत आहेत। लक्षात घ्या। पहा, फॉर एक्झाम्पल आपण कुठल्याही एका आयनसाठी हे कॅल्क्युलेशन करूयात। त्यासाठी तुम्हाला मी हे पूर्ण तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये आपल्या हे आयन्स सगळे दिलेले आहेत, मेटल आयन्स। तर याच्यापैकी एक आपण चॉईस करूयात। सपोज आपण काय करतोय की Ni2+ साठी हे कॅल्क्युलेशन करून बघूया। पहा, Ni2+ साठी आपण स्पिन ओनली फॉर्म्युला कॅल्क्युलेट करतोय। मित्रांनो, Ni2+ सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, निकेलचा ॲटॉमिक नंबर आपल्याला पाठ असायला हवा। निकेलचा ॲटॉमिक नंबर असतो 28। आता ज्यावेळी कॉन्फिगरेशन लिहिचाल आपण तर आर्गॉन 18, त्यानंतर 3D, पण इलेक्ट्रॉन आपल्याला 4s मध्ये जे भरायचे आहेत ते अगोदर भरावे लागतील। 18 आणि 4s चे 2 20, आणि किती राहिले 20 आणि किती 28, तर 8। लक्षात घ्या, आता ज्यावेळी आपण निकेलचं कॉन्फिगरेशन लिहिलं, हे कॉन्फिगरेशन न्यूट्रल निकेल ॲटम्स आहे। आपल्याला हे नको आहे, आपल्याला हे पाहिजे, म्हणजे 2 इलेक्ट्रॉनचा लॉस त्या ठिकाणी झालेला आहे, लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन, म्हणून Ni2+ लिहिलेलं आहे। मग आता 2 इलेक्ट्रॉनचा लॉस झाला तर 4s चे 2 इलेक्ट्रॉन काढून टाका। किती राहिलं 3d8। आपल्याकडे 3d ऑर्बिटल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत। मग त्याच्यानुसार जाऊया आपण। जर आपण d ऑर्बिटल्स मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स भरले मित्रांनो, तुम्ही बघू शकताय 5 d ऑर्बिटल्स असतात। या 5 d ऑर्बिटल्स मध्ये 1 2 3 4 5 6 7 8। तुम्ही पहा, 8 इलेक्ट्रॉन्स आपण भरलेत, तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स मी अगोदरच सांगितले तुम्हाला, नीट लक्षात घ्या। मी इथं तुम्हाला लिहून दिले नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन डी ऑर्बिटल। मग चेक करा, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इथं किती आहेत, तर टोटल 8 आहेत, पण अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या इथं दिसते, म्हणजे किती आहेत 2च इलेक्ट्रॉन इथं अनपेअर्ड आहेत। साधी गोष्ट आहे। मग आता ही n व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन साठी किती आहे, देअरफॉर फॉर Ni2+ आपण जर म्यू इफेक्टिव्ह काढायला गेलो, म्हणजे स्पिन ओनली फॉर्म्युला, याचं दुसरं नाव पण लक्षात ठेवा, स्पिन ओनली फॉर्म्युला। मॅग्नेटिक मोमेंट विचारली जाते, फिक्स येणारा क्वेश्चन आहे। म्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, मी आता डबल लिहित नाही, n किती आहे आपला 2, इनसाइड द ब्रॅकेट n2 प्लस 2। सो यू कॅन कॅल्क्युलेट इझिली 2 + 2 4, 4 इंटू 2 8। सो स्क्वेअर रूट ऑफ 8, स्क्वेअर रूट ऑफ 8 किती येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 8? तर तुम्हाला काय विचार करायचा आहे, 1 चा स्क्वेअर किती आहे 1च, 2 चा किती आहे 4, 3 चा किती आहे 9। म्हणजे आपलं जे आन्सर येणार आहे ते काय येणार आहे, 9 चा स्क्वेअर रूट 3 आहे।
मग 8चा स्क्वेअर रूट किती येईल 2 आणि 3च्या मधला, पण हा नंबर जर तुम्ही बघितलं 9च्या जवळचा नंबर आहे 8 हा, हो की नाही, 4च्या जवळचा नाही, 2चा स्क्वेअर 4 आहे पण 3चा स्क्वेअर 9 आहे, म्हणजेच 9च्या जवळचा नंबर 8 असल्यामुळे याचा स्क्वेअर रूट किती येणार आहे 2.9 असा येईल, कारण 3च्या जवळचा नंबर लिहायचा आहे, हो की नाही. सो स्क्वेअर रूट ऑफ 8 इज 2.9, म्हणून आपला आन्सर काय येईल 2.9 समथिंग. तुम्हाला ऑप्शनमध्ये पूर्ण इंटिजर नंबर तो आहे तोच दिलेला जातो आणि खूपच सोप्या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन होऊ शकतं. आता आपण आपलं उत्तर बरोबर आलंय का ते पण चेक करू शकतो. पहा, तुम्ही जर पाहिलं निकेलसाठी 3D8 होतं, आपण 3D8च लिहिलेलं आहे, चेक करू शकता तुम्ही 3D8. पहा, त्यानंतर तुम्ही चेक करू शकताय 3D8 म्हणल्यानंतर अनपेड इलेक्ट्रॉन 8 नाही आहेत तर किती आहेत 2 आहेत, हे पण तुम्ही चेक करू शकता. आपण अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या किती लिहिली मित्रांनो 2 लिहिलेले. त्याच्यानंतर परत एकदा किती आले 2.84. सो 2.84 अप्रॉक्सिमेटली 2.9 ची रेंज आहे. पहा इथं व्हॅल्यू आहे 2.9 ची रेंज आहे, म्हणजे आपलं आन्सर करेक्ट आलेलं आहे. अशा पद्धतीने हा स्पिन ओनली जो फॉर्म्युला आहे याच्यावरती फिक्स क्वेश्चन विचारला जातो म्हणजे जातोच. आता तुम्ही म्हणताल सर याला काय पुरावा आहे, तर तुम्ही HSC बोर्ड एक्झामचा क्वेश्चन पेपर काढून बघा, त्याच्यातला क्वेश्चन नंबर 21 पहा, तिथं त्यांनी विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे ते पण सांगतो. तिथं त्यांनी विचारलेलं आहे मित्रांनो, कॅल्क्युलेट द इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट फॉर M2+ आयन, आणि हा M त्याचा ॲटॉमिक नंबर देऊन ठेवलाय तुम्हाला, तो किती दिलाय 26 दिलाय. किती दिलाय 26 म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली माहिती आहे तो फेरस आहे. मग आपण जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तर आर्गॉन 18, त्यानंतर 4s2 आणि 3D किती लिहावं लागेल 18 आणि 2 20 आणि किती 26 तर 6. आपल्याला 2+ दिलाय म्हणजे हे काढून टाका. 3D किती झाला 6. आता D चे 6 इलेक्ट्रॉन भरा मित्रांनो, 1 2 3 4 आणि 5 ऑर्बिटल्स, 1 2 3 4 5 आणि 6. जर तुम्ही बघितलं इथं तर अनपेड इलेक्ट्रॉन्स इथे किती आहेत मित्रांनो 4. सो आपल्याकडे अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या आली. पुट दिस व्हॅल्यू इन द म्यू फॉर्म्युला, इट मीन्स स्पिन ओनली फॉर्म्युला, n इंटू n+2 हा सिंपल फॉर्म्युला वापरा. स्क्वेअर रूट ऑफ 4 इंटू 4+2. सो आन्सर काय येईल 4+2 6, 6 इंटू 4 24. सो 24चा स्क्वेअर रूट. आता बघा 25चा स्क्वेअर रूट येतो 5. त्याच्या अगोदर जर बघितलं तर 5च्या अगोदर 4 नंबर आहे, 4चा स्क्वेअर किती येतो 16, म्हणजे 16 आणि 25च्या मधला नंबर आहे 24, पण तो कुठं आहे 25च्या जवळ आहे. सो 25च्या जवळ असल्यामुळे आपला आन्सर 4.9 च्या आसपास यायला पाहिजे. सो स्क्वेअर रूट ऑफ 24 किती येणार आहे 4.9 समथिंग. मग आपल्याकडे हे दोन इंटिजर व्हॅल्यू तर तीच आहे आपली, ॲक्युरेट आहे 100%. त्याच्या पुढचा नंबर सुद्धा राऊंड ऑफ मध्ये तो डेसिमल पॉईंट मधला फ्रॅक्शनल नंबर सुद्धा करेक्ट आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला HSC बोर्ड एक्झाम 2025 साठी कुठे विचारला होता HSC 2025, म्हणजे या वर्षीच्या बोर्ड पेपर मध्ये विचारला होता. तुम्ही या वर्षीचाच नाही गेल्या वर्षीचा काढा, त्याच्या गेल्या वर्षीचा पेपर बघा. प्रत्येक वर्षी विद्यार्थी मित्रांनो मॅग्नेटिक मोमेंट स्पिन ओनली फॉर्म्युलावरती क्वेश्चन आहे म्हणजे आहे, 100% आहे. तुम्ही म्हणताल सर एवढं खात्रीनं कसं सांगताय. पहा प्रत्येक वर्षी सिमिलर पॉईंट्सवरती बरेच क्वेश्चन येतात. 60 ते 70% मागच्या 5 वर्षामधला कंटेंट तुम्हाला रिपीट होताना दिसेल, पण सेम टू सेम नसतो, थोडासा चेंज केला असतो. तुम्ही जर बघितलं बोर्डाने कशावर क्वेश्चन विचारला होता 26 वर, Z26 म्हणजेच M2+ किती आहे 26. पहा आपल्या टेक्स्टबुक मध्ये ऑलरेडी एक सोल्युशन आहे, कितीच आहे 25, ॲटॉमिक नंबर 25. याच्यावर पण बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला होता, याच्या अगोदरच आलेला आहे, हा सुद्धा PYQच आहे. त्याच्यानंतर ट्राय दिस साठी तुम्हाला एक क्वेश्चन दिला होता, तिथे किती दिला ॲटॉमिक नंबर 27, म्हणजे बुक मध्ये आपला 25 आहे 27 आहे, ह्या दोघांच्या मधला पकडला त्यांनी, 25 आणि 27च्या मधला 26, म्हणजे बोर्ड एक्झामने त्याचा मध्य साधला. सो तुम्ही हे सोडवलेलं आहे, हे सोडवलेलं आहे, त्यानंतर अख्खी सिरीज दिलेली आहे. इथं तुम्ही बघू शकताय अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या जर 4 असेल आणि Fe Z म्हणजे काय असणार 26 आहे तर किती आहे Fe येणार, म्हणजे हे असणार आहे ते आपलं उत्तर, जे की या टेबलमध्ये पण आहे. तुम्ही जर पाहिलं तर राऊंड ऑफ मध्ये तुम्हाला 4.9 इथं व्हॅल्यू त्याची दिसते, म्हणून
हा जो पॉईंट आहे लक्षात ठेवा, अतिशय इम्पॉर्टंट आहे हा पॉईंट. आत्ताच व्हिडिओ बघितला की लगेच याची प्रॅक्टिस करा. इथं तुम्हाला सिरीजच दिलेले पूर्ण, याच्यातले कमीत कमी 4-5 आयन्सची तरी तुम्ही प्रॅक्टिस आत्ता व्हिडिओ बघितला की लगेच करा. आणि जे जे विद्यार्थी करतील त्यांनी मला कमेंटमध्ये डन सर म्हणून सांगा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अशाच एका नवीन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनसह, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्ससह उद्या आपण लगेचच भेटतोय, त्वरित, तात्काळ, ताबडतोब. थँक्यू.